friends, good afternoon to everybody. You are welcome in my Easy Grammar channel. Today we are going to continue about how to use if in the sentence whenever there is an absence of auxiliary verb in the sentence. We got the standard information. If is replaced by unless and unless is replaced by if. While using unless, we need to use or we need to remove negative words attached with not, don't, doesn't, didn't. ifच्या वाक्यात अनलेस वापर करताना आपण वाक्यामध्ये नकार काढून टाकतो. मग कधी कधी तो नकार सिंगल नकार सहाय्यकारी क्रियापदासोबत असेल तर आपण फक्त नॉट काढतो. सहाय्यकारी क्रियापद जसंच्या तसं ठेवतो. जर डोंट असेल तर आपण डोंटही काढून टाकतो. डझंट असेल तेही काढून टाकतो. पण डझंट काढल्यानंतर क्रियापदाला आपण यस यस प्रत्यय लावतो. डिडंट असेल तेही काढून टाकतो, परंतु नंतर मात्र क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. आता त्याच्या सर्व उलट आपल्याला करायचं आहे, उलट प्रक्रिया करायची आहे. वाक्यामध्ये इफ दिसलं की अनलेस वापरायचे, वाक्यात अनलेस दिसलं की त्याच ठिकाणी इफ वापरायचे. ही गोष्ट आता बऱ्यापैकी तुमच्या मनामध्ये रुजलेली आहे. आता अनलेसच्या वाक्यामध्ये इफ वापरताना जिथे अनलेस दिसेल त्या ठिकाणी आपल्याला इफ वापरायचे. पण दुसरं टार्गेट महत्वाचं आहे की वाक्यामध्ये आम्हाला नकार वापरायचा आहे. नकार वापरत असताना आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं नकार वापरायचा आहे, नॉट वापरायचा आहे. नॉटची सगळ्यात हक्काची जागा त्याची बॉर्न राईट प्लेस कोणती तर सहाय्यकारी क्रियापद. नकाराची म्हणजे नॉटची बॉर्न राईट प्लेस कोणती सहाय्यकारी क्रियापद. परंतु इथे आपल्या असं लक्षात येतं निरीक्षण केल्यानंतर या वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आणि आज आपला तोच प्रकार आहे की आपल्याला अनलेसच्या वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला इफ कसं वापरायचं. तर आपल्याला पहिला फॉर्म्युला सांगतोय. आपल्याला वी हॅव 3 इम्पॉर्टंट सिच्युएशन. S1 सिच्युएशन वुड बी देयर. S1 सिच्युएशनला अनलेस वाक्यात असेल क्रियापदाचं फक्त पहिलं रूप असेल. S2 सिच्युएशनला इन which there is a presence of unless and subject attached with suffix yes or yes to the main verb of the sentence. And you know, if the subject is a third person and singular number, then there is an attachment of yes or yes to the main verb of the sentence. And in a third situation, there will be presence of unless attached with having the presence of second form. आता बघू शकतो आपण पहिल्या वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल की वाक्यामध्ये अनलेस आहे आणि फॉलो आहे. फॉलो इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन वर्ब म्हणजे ही सिच्युएशन आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बघू शकतो आपण वाक्यामध्ये अनलेस आहे, अनलेस आहे वाक्यामध्ये आणि क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे सिच्युएशन 2 आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये आपण बघू शकतो वाक्यामध्ये अनलेस आहे, वाक्यामध्ये अनलेस आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे सिच्युएशन 3 आहे. हाऊ टू हँडल द सिच्युएशन. अशा प्रकारची सिच्युएशन कधी कधी वाक्यात अनलेस आणि क्रियापदाचं पहिलं रूप येईल तेव्हा अनलेसच्या जागी इफ वापरा आणि वाक्यामध्ये क्रियापदापूर्वी डोंटचा वापर करायचा आहे. क्रियापदापूर्वी डोंटचा वापर करायचा आहे. क्रियापदापूर्वी आपल्याला डोंटचा वापर करायचा आहे आणि अनलेसच्या वाक्यामध्ये इफचा वापर करायचा. Unless you follow the instruction, you won't be selected. You can't do anything. To the second sentence. दुसऱ्या वाक्याला धक्का लावायचा नाही, कुठलाच चेंज नाही.
The second sentence, which is basically introduced as a main clause, no change is expected. Whatever the changes, you want to maintain the stability of the meaning of the sentence must be done in the first sentence. So we are having some changes here. अनलेसच्या वाक्यामध्ये आपण इफ वापरणार आहोत आणि आपल्याला नकार वापरायचा आहे. नकार वापरण्यासाठी आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद असणं आवश्यक आहे, पण या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही. जेव्हा सहाय्यकारी क्रियापद वाक्य नसतं तेव्हा आपण क्रियापदाच्या मुख्य क्रियापदाशी कॉन्टॅक्ट करणार आहोत. मुख्य क्रियापदाशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर जर त्याचं पहिलं रूप असेल तर आपल्याला डोंट वापरायचं आहे. मग डोंट कुठे वापरावं लागेल तर क्रियापदापूर्वी आपल्याला डोंट वापरावं. इन दिस वे अनलेसच्या जागी इफ वापरा. इफ यू डोंट फॉलो द इन्स्ट्रक्शन यू वोंट बी सिलेक्टेड. दुसरं वाक्य जसंच्या तसं. आता S2 सिच्युएशनला तेच करायचं आहे की अनलेसच्या वाक्यामध्ये तुम्हाला इफ वापरायचं आहे आणि त्यानंतर क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला जिथे असेल त्याच ठिकाणी क्रियापदापूर्वी तुम्हाला डझंट वापरायचं आहे. क्रियापदापूर्वी डझंट वापरायचं आहे. क्रियापदापूर्वी तुम्हाला डझंट वापरायचं आहे आणि डझंट वापरल्यानंतर मात्र क्रियापदाचं पहिलंच रूप वापरायचंय. यस आणि यस तुम्हाला काढून टाकावा लागेल. की अनलेस असेल आणि वाक्यामध्ये क्रियापदाला यस प्रत्यय असेल तर एकदम सोपं अनलेसच्या वाक्यामध्ये इफ ठेवा आणि वाक्याला असलेला यस प्रत्यय काढून टाका आणि तत्पूर्वी क्रियापदापूर्वी डझंट वापरा. इथे चला आपण वाक्य सोडूया. अनलेसच्या वाक्यात इफ सुप्रिया डझंट, इथे डझंट वापरल्यानंतर याचं पहिलं रूप आपल्याला यस काढून टाकावं लागेल. म्हणजे वाक्य असं होईल इफ सुप्रिया डझंट हरी कॉमा सी विल मिस द बस. लेट्स टर्न थर्ड सिच्युएशन. अनलेस असेल, क्रियापदाचं दुसरं रूप असेल. अनलेसच्या वाक्यामध्ये तुम्हाला इफ वापरायचंय. त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप जर असेल तर तुम्हाला क्रियापदापूर्वी डिडंट वापरायचं आहे. हे लक्षात घ्या. डोंट, डझंट, डिडंट वापरायचे, पण कुठे? क्रियापदापूर्वी वापरायचे. डोंट वापरा तरी क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागेल. डझंट वापरा तरी क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागेल. डिडंट वापरा तरी तुम्हाला क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागेल. पहिलं रूप असेल डोंट वापरा. यस असेल डझंट वापरा. दुसरं रूप असेल डिडंट वापरा. इथे आपल्याला पुन्हा आपण बघू शकतो या वाक्यामध्ये अनलेस दे, अनलेसच्या जागी इफ वापरावं लागेल. इफ दे डिडंट प्ले, हा जो ईडी आहे तो काढून टाकावा लागेल. इफ दे डिडंट प्ले वेल कॉमा दे वुडंट कॉन्कर. लेट्स टर्न फोर्थ सेंटेन्स. अगेन विल्स इज देयर. Which situation? Situation number 2. What does situation number 2 suggest? Situation number 2 tells us that there must be replacement of if at the place of unless. अनलेसच्या वाक्यामध्ये if वापरावं. And second and most important change which is essential for us to do is that one should use doesn't. Why should we need to use doesn't? Because here the presence of yes or yes, and being presence of yes or yes we need to use doesn't. And what is expected to be done after using doesn't? We need to remove yes or yes. Don't, doesn't, didn't वापरल्यानंतर क्रियापदाचे पहिलेच रूप वापरावे. In this way one can solve the example. One can use if in the sentence of unless whenever the sentences having no presence of auxiliary verb. No auxiliary, no auxiliary, no auxiliary,
then we have the solution of don't, doesn't and didn't. In this way, by watching this video, we can make the perfection of using unless and if in the sentence. Thank you so much.